नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला चटपटीत असा सुका राजमा करून दाखवणार आहे। बघा, हा लाल कलरचा राजमा आहे। ह्याला मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि सकाळी उठून मी त्याला 2-3 पाण्याने असं धुवून घेतलेला आहे। तर चला, तर सर्वप्रथम बघा, मी हा राजमा एका टोपामध्ये टाकते आणि शिजवून घेते। हे बघा, टोपात राजमा टाकलेला आहे, पाणी पण टाकलेलं आहे। आता मीठ टाकते। मीठ शिजवतानाच टाकायचं, म्हणजे चांगलं असं राजम्यामध्ये मीठ मुरलं जातं। हे बघा, फक्त एवढं करायचं, ज्यावेळेस तुम्ही भिजवून घेताल ना आणि तुम्हाला भाजी करायचं असेल तेव्हा ना 3-4 पाण्याने स्वच्छ राजमा धुवायचा, नाहीतर त्याचा घाणेरडा वास येतो। हे बघा, आता मी हा टोप गॅसवर ठेवते। याच्यामध्ये बघा, मी थोडीशी हळद पण टाकलेली आहे। मला सुक्का बनवायचा आहे म्हणून मी राजमा शिजण्यासाठी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। पातळ बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। आता याला मस्त मध्ये शिजवून घेते। त्याच्यासाठी लागणाऱ्या वाटणामध्ये बघा, मी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे। चला, तर सर्वप्रथम याचं मी वाटण करून घेते। हे बघा, राजमा असा शिजलेला आहे। जास्त काही शिजवून घेतलेला नाहीये मी, कारण खोबऱ्याचा मसाला ज्यावेळेस टाकेल ना त्यावेळेस पण ह्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं किंवा मसाले वगैरे चांगले ह्याच्यामध्ये मुरले जातात। जास्त जर शिजवला तर त्याचा खूप गाळ होतो भाजीमध्ये, म्हणून हलकासा असा मी शिजवून घेतलेला आहे। हलकासा म्हणजे बऱ्यापैकी घेतलेला आहे। चला, तर सर्वप्रथम गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे। मसाल्यामध्ये बघा, मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, टोमॅटो घेतलेला आहे अर्धा आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता जिरं टाकते। जिरं बघा चांगलं असं फ्राय झालेलं आहे। आता कांदा टाकते। कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते बघा साईडला। कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी आमचा कांदा लसूण मसाला नाही टाकलेला म्हणून थोडासा जास्त घेतलेला आहे। आणि आमच्या काश्मीरी लाल मिरची पावडरमध्ये थोडीशी तिखट मिरची पण टाकलेली आहे आम्ही दळून आणताना। कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता हे मसाले टाकते। मसाले पण चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घेते। मसाले फ्राय झाल्यावर टोमॅटो टाकते। टोमॅटोही छान असा फ्राय करून घ्यायचा। हळद काही मी टाकलेली नाही आहे, राजमा शिजवताना हळद टाकलेली। मीठ पण मी नंतर नाही टाकणार आहे, टेस्ट बघून। आता टोमॅटो पण छान असा परतून घेते मसाल्यामध्ये। टोमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे। आता हे वाटण केलेलं खोबरं टाकते। खोबऱ्याचं वाटणही छान असं तेल सुटस्तर परतून घ्यायचं। हे बघा, मसाला छान असा परतलेला आहे, तेल बघा किती सुटलेलं आहे। आता थोडंसं मी पाणी टाकते आणि मसाला चांगला असा शिजवून घेते। असं केल्यामुळं कसं होतं, भाजीला चांगला असा घट्टपणा येतो आणि कांदा टोमॅटोची टेस्ट छान अशी भाजीमध्ये उतरते। हे बघा, मसाला पण छान असा पाणी टाकल्यावर परतलेला आहे। बघू शकता तुम्ही किती असा चांगला मऊ झालेला आहे। आता हा राजमा आहे शिजवलेला तो टाकते। राजमा टाकल्यावर तोही छान असा परतून घेते मसाल्यामध्ये, चांगला परतून घ्यायचा। राजमा पण बघा छान असा परतलेला आहे। मी झाकण ठेवून छान असा परतून घेतलेला आहे मसाल्यामध्ये। आता हे जे पाणी आहे राजमा उकडलेलं ते टाकते आणि छान ह्याला असं मिक्स करून घेते। थोडंसं अळणी होतं म्हणून मी मीठ पण टाकलेलं आहे। जर तुम्हाला जास्तच भाजी घट्ट हवी असेल तर चांगला असा एवढासा राजमा बाहेर काढायचा एका प्लेटमध्ये, चांगला असा मऊ करायचा आणि तो राजमा मऊ केलेला भाजीमध्ये टाकून द्यायचा। छान अशी भाजी घट्ट होते, पण मी काही तसं करणार नाहीये, मला जास्त घट्ट नको, म्हणजे खोबऱ्याचा मसाला
छान अशी घट्ट होते. हे बघा, आता ह्याला झाकण ठेवते आणि छान असं शिजवून घेते. हे बघा, राजमा छान असा शिजत आलेला आहे. आता थोडंसं मी तूप टाकते. तुपामुळे कसं छान चव लागते. तुम्ही बटरही टाकू शकता. हे बघा, मस्त मध्ये आता ह्याला हलवून घेते. हे बघा, राजमा छान असा शिजलेला आहे. मस्त मध्ये बघा, कलर पण किती छान आलेला आहे. हे बघा, मी असं केलेलं आहे, म्हणजे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर, जिरा राईस बरोबर तुम्ही खाऊ शकता. मी जास्त घट्ट केलेलं नाही आहे. मस्त मध्ये बघा, आम्ही कशी गावाकडची माणसं, आम्हाला थोडंसं असं लिक्विडच आवडतं, जास्त घट्ट आवडत नाही. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे कोथिंबीर कमी होती, मी थोडीशी टाकली आहे. तयार झालेली आहे बघा छान अशी राजम्याची भाजी. हे बघा, तयार झालेला राजमा एका डिशमध्ये मी काढून घेते. तर मी बनवलेली साध्या सोप्या पद्धतीने राजम्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.